कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असाय आणि काही एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला, आज आपली मॉर्निंग खूप लवकर झालेली आहे, मस्त फ्रेश झालेली आहे, दिवाबत्तीसुद्धा आपली करून झालेली आहे. आणि आज आहे आषाढी एकादशी. तर सर्व वारकरी गेले असतील आपल्या पंढरपूरला. तर आपण घरामध्येच अशी साजरा करणार आहे. आणि बाबूला बी आज माझे काहीतरी बनवायचं काही लास्टपर्यंत बघू आज बाबू कसा काय वाटते ते सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे शूट करून. तर चला गाईज आणि कंटिन्यू करा ब्लॉग. बाबूची आंघोळ केलेली आहे. बाबू आता ब्रश करते, आंघोळ केली आणि आता लगेच त्याला रेडी करायला घेते. आणि जीविका माझी कॉफी ठेवते. हे बघा असं की कॉफी ठेवलेली आहे जीविकानी. तर चला गाईज तेवढ्यात बाबू येते आणि मग आपण त्याला रेडी करायला घेऊ. इकडे बाबूची आमची तयारी चाललेली आहे. उठल्यापासून बाबूचेच मागं लागलोय, काय करावा. हा हे कपडे कधीपासून घालते. पोरींचे जास्त याचे नाटका. ह्यो लढते हा, काय करावा. हे बघा आमच्या जाऊबाईनं बोलवली जरा मला मदत करायला. आता काय करावा. गाईज इकडे बघा माझा बाबू बघा. कोण सांगा पोर आहे. इकडे बघा पिन बिन बाबूचे लावलेले. माझी बहीण आहे, ही माझी टिक्का बहीण लावायचा आहे ना, त्याच्यामुळे केस त्याचे एकसारखे डोळ्यावर येत होते म्हणून पिन लावलेली आहे. जीविकाची दुसरी बहीण. निघून लाल सिंदूरच लावत होतो आपल्याला. तू काय बोललंस नाही. बाबू बघू गाईज, हे बघा बाबूचे लावला. आता यो आबी राबी काय नाही बरोबर आहे. वाईट कुठे झाल्या काय वाईट? नाही झाल्या. साईडला बी लावायचं आहे का. साईडला या साईडला. तुम्ही जास्त बोलू नका, त्याला पहिला रेडी होऊन दे. गाई जरा कमेंट करून सांगा माझा बाबू कसा दिसते. काला गाईज बघा ह्याच्या पाठीमागे अशी मेहनत असते मुलांना रेडी करायला. पाऊस नाही आला पाहिजे रे. हा गाईज फायनली बाबूचा लुक झालेला आहे. कसा वाटते ते जरा कमेंट करून सांगा. बाबू स्माइल दे. दात काढ आई बाबा आई. कोण देव झाला नाही तर रात्री जा येऊन देव कापी कान. चला गाईज आता मी शाळेतून तर आलेलो आहे. बाबूला शाळेमध्ये ठेवलेलं आहे. मुलं बघितले किती छान छान असे बनलेले आहेत. खूप भारी वाटला. आणि आता मी सुद्धा चाललेलं आहे. आता मी जरा रेडी होते, जरा साडी बिडी लावते आणि गावातली आपली पालखीसुद्धा निघणार आहे, शाळेतूनच निघणार आहे. तर चला गाईज बघू आता कंटिन्यू करू. काय काय होते ते पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. शूट करून खूप छान ब्लॉग होणार आहे, पण तुम्ही बघा लास्टपर्यंत. तर चला बघू आता पटापट रेडी होते आणि गाईज लगेच निघते. आणि जीविकासुद्धा येणार आहे. जीविका बोलते मम्मी मी सुद्धा बनते, जीविका साडी लावणार आहे. बघू आता. चला गाईज रेडी तर आता मी झालेला आहे. तर चला आणि बघा पाऊस बी टायमावर लागलेला आहे. तर जरा पाऊस थांबल्यावर लगेच गाईज निघते. आणि आता थोड्या वेळात लगेच पालखीसुद्धा तिकडे निघणार आहे. तर बघू अजून मला माहिती नाही निघलेली का आहे का नाही. तर आपण जाऊ. तर चला गाईज आणि कंटिन्यू बघा आपला ब्लॉग. पालखी निघलेली आहे इकडं. बाबू तर माझा पुढं आहे. गाईज बघा सर्व मुलं कशी रेडी झालेली आहेत. खूप छान छान अशी रेडी झालेली आहे. चला आपण बी आता हिंदीच्या पाठीमागं पालखीच्या पाठीमागं
म्हणून मी छत्री आणली बरोबर. चला गाईज आपण बी पाठी मग मुलांच्या बरोबर. चल वरती कर. हाय करा तुमची काय ताई तुमची काय हाय कर. चला चला बघा किती छान असं गाणी बोलतात. आणि माझा बाबू बघा समोरच आहे. तू काय बनलास? हा संत तुकाराम. बाबू तू? ज्ञानेश्वर. तू काय? विठ्ठल. तू बाय? विठ्ठल विठ्ठल. ए बोल विठ्ठल 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 विठ्ठल. खूप छान. रुक्मिण छान वाटते. छान. थांबा थांबा थांबा. पालखी चाललेली आहे. आता इकडून निघलेले आहे.
आलेले आहे मंदिरामध्ये. इकडे बघ किती गोड दिसते बघ, किती छान अशी मेकअप केलेली आहे. हायकर 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 रोज माझे ब्लॉग रायगड जिल्हा परिषद शाळा वरळी यांच्या संयुक्त उपक्रमाने आपल्या गावात दिंडी काढण्यात आलेली आहे. सर्व भाविक खिचडी खायला सर्वजण असे बसलेले आहेत. ते बघा तिकडून तर आलेलं आहे आणि आता ब्लॉग आपल्या इथं एंड करते आणि सर्व ब्लॉग आपण तिकडूनच शूट केलेला आहे खूप छान असा पालखीचा. तर गाईज कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला बाय बाय.